राजकारणाचा मार्ग कसा स्वीकारलात? म्हणजे राजकारण हे माध्यम का तुम्हाला आवडलं? तुमचा जो प्रश्न आहे राजकारण आणि समाजकारण, आपण असं एक मानतो की राजकारण आणि समाजकारण याच्यात जणू एक तटबंदी आहे, की एक तळ आहे आणि तळ्याच्या तुम्ही अलीकडे आहात का पलीकडे आहात. पण मुळामध्ये ज्या सामाजिक संघटनेतून कामाला माझी सुरुवात झाली ते युवक क्रांती दल ही समाजामध्ये जातीपातीच्या भिंती असू नयेत, तसंच गरीब श्रीमंत अशा भेदानी वागू नये एकमेकाशी, अशा प्रकारची काम करणारी विद्यार्थ्यांची आणि युवकांची चळवळ होती. आणि तुम्हाला कल्पना आहे की 80च्या दशकामध्ये सगळ्यात जगभर नवविद्यार्थी आंदोलनं सगळी उभी राहिली होती. आम्ही त्याच्यामधून एका अर्थाने नंतर ते हळूहळू सत्तेत गेले अनेक देशांमध्ये लोक, पण ही असं जे विद्रोही सगळं म्हणता येईल असं काम होतं. परंतु जयप्रकाश नारायण यांचं जे काम होतं त्याच्यामुळे आम्ही समाजकारण आणि व्यापक दृष्ट्या राजकारणाकडे ओढले गेलो असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी जो लढा उभारला होता त्याच्यामध्ये एक कलम जे आहे ते हुंडाबंदीचं होतं. वृक्षतोडीला विरोध, हुंडाबंदी. आणि जयप्रकाश नारायण यांनी आणि दानाजी देशमुख यांनी जी तरुणाईला साथ घातली त्याच्यामध्ये अनेक आमच्यासारख्या लोकांना वाटायला लागलं की आपण हे काम अजून व्यापक केलं पाहिजे. आणि ते काम करत असतानाच राजकीय पक्षाचा आम्ही भाग नव्हतो तरी अनेक प्रश्न सुटत असताना त्याचं नातं जे आहे ते राजकीय गोष्टींशी असतं, राजकीय दबावाशी असतं. आणि मग तो दबाव झुगारून देऊन लोकांनी खऱ्या लोकशाहीकडे वळावं या दृष्टिकोनातून ही सुरुवातीला क्रांतिकारी महिला संघटना आम्ही स्थापन केली अगदी 1981 साली.